नमस्कार. लक्ष 84 योनी या 4 खाणीमधून जन्माला आल्या आणि या लक्ष 84 योनीमध्ये माणूस असा काय प्राणी जन्माला आला की तो आपल्या बुद्धीच्या बळावर या सर्व 83,999 योनींवर विजय मिळवायचा प्रयत्न करतो आहे. ईशसृष्टी आणि जीवसृष्टी या 2 प्रकारच्या सृष्ट्या आहेत. त्यापैकी जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीमध्ये मानवाने जी प्रगती केली त्या प्रगतीमध्ये एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कॉन्क्रिटीकरण. या जगामध्ये जेवढं काही कॉन्क्रिटीकरण मानवाने केलं ते केवळ आणि केवळ आपल्या उपजीविका आणि गरजांसाठी केलं. वास्तविक पाहता इतर योन्यांचा त्याने विचारच केला नाही. त्यात पशु पक्षी, झाडं झुडपं, लता वेली, इतर प्राणी, किडे, सर्व जेवढे काही प्राणी आहेत, लक्ष 84 योनी आहेत, त्याचा त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेतला त्याच्या बुद्धीच्या जोरावर. आणि वापर कसा केला तर या देहाचा भरोसा नसताना, कोण दिवस उगवेल कैसा देहाचा भरोसा नाही, देहाचा भरोसा, या देहाचा भरोसा नसतानाही मर्यादित मिळालेल्या आयुष्याचा केवळ त्याच्यात सुख मिळेल या आशेने त्याने या सर्वांचा त्या ठिकाणी वापर करून घेतला. मला एक सिद्धांत असा सांगायचा आहे की लता वेली, पशु पक्षी, झाडं झुडपं, त्याच्यामध्ये पशु पक्षी जाऊ द्या, त्यांचाही त्याने तसाच वापर केला. पण लता वेली, झाडं झुडपं, तृण आणि इतर काही वनस्पती सर्वांचा त्या ठिकाणी या कॉन्क्रिटीकरण करून त्यांची भ्रूण हत्या केली. त्यांना जन्मालाच येऊ दिलं नाही. हो, प्राण्यांचं म्हणणार तर सस्तन प्राणी असेल तर त्या ठिकाणी कोवळ्या वयात त्यांचं त्या ठिकाणी त्यांना संपवलं. अंडज योनीमधल्यांना अंड्यातूनच संपवलं. जारज योनीमधल्यांना पुढे त्याने शिकार करून म्हणा, त्यांची हत्या करून म्हणा, मटण करून म्हणा, त्यांना संपवलं. अशा प्रकारे उद्भिज जे प्राणी आहेत ते उद्भिज प्राण्यांना स्वतःच्या सुखासाठी ते मला त्रास देतील म्हणून त्यांनाही संपवलं. अशा प्रकारे सर्व योन्यांवर विजय मिळवला आणि त्याला तो प्रगती समजू लागला. तसं पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे शरीरामध्ये समसमान प्रमाणे सर्व पंचमहाभूत आहेत, सर्व ग्रंथी, रस, रक्त, मेस, मज्जा, सप्तधातू, पंचवायू, सर्व चतुर्भुज जे काही यज्ञ आहेत ते सर्व त्या ठिकाणी समप्रमाणात आहेत. म्हणून या शरीरामध्ये त्याला सुख मिळतं हे विसरून तो केवळ व्यसनाच्या आहारी कोणत्या तरी एका महाभूतालाच मान देऊन त्याच्यापासून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. मला या ठिकाणी एवढं म्हणायचं होतं की जी ईशसृष्टी आहे, या ईशसृष्टीमध्ये जे काही प्राणी आहेत ते स्वतःहून माणसाला घातक नाहीत किंवा ईशसृष्टी ही माणसाचं कल्याणच करू इच्छिते. ती कधी माणसाचं अकल्याण करत नाही. केवळ माणूस मर्यादित आयुष्याकडे न पाहता अमर्याद, ज्याला आपण म्हणू पाठीला आणि पोटाला बांधण्याचा जो प्रयत्न करतो, भूतकाळही आपला पाहिजे, भविष्यकाळही आपला पाहिजे, जी घेतलेली वस्तू आहे, जी आपल्या ताब्यात वस्तू आहे, जी आपल्याला मिळवता येईल अशी वस्तू आहे, ती माझी भूतकाळापासून तर भविष्यकाळापर्यंत टिकली पाहिजे. वास्तविक पाहता उद्या माझं काय होईल हे मला सांगता येणार नाही, पण
त्या ठिकाणी या सृष्टीमध्ये जास्तीत जास्त मोह आसक्ती या षड्रिपूंमुळे तो असं वागतो आणि इतर योनियांचा विचार न करता त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ आणि लोभ पाहता तो आसक्तियुक्त जीवन जगत असतो. म्हणून वैष्णव जन तो तेने कहिये जो पीड पराई जाणारे. वैष्णवाची व्याख्या करताना वैष्णवाला हे म्हटलं की जो इतरांवर दया करतो, मग ते जड असो चेतन असो, इतर प्राणी असोत, इतर पशु पक्षी सर्व इतर योनी असोत, यांचा जो विचार करून जगतो त्याला वैष्णव म्हटलं गेलं आहे. आणि वैष्णवा संगती राहण्याचा तो प्रयत्न करतो, पण तो आपलं हे काही सोडत नाही. आणि हे जी काही त्याचं रहाटगाडा आहे हे न सोडल्यामुळे तो जन्मोजन्मी येत राहतो आणि जन्मोजन्मी इतर प्राण्यांचं त्या ठिकाणी कर्म डोक्यावर घेतो आणि ते कर्म त्याला अनंत जन्मापासून अनंत कर्माने तो ते भोगत येतो. आणि म्हणून त्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही आणि परमानंद सुखाची प्राप्ती होत नाही, चिरकाल टिकणाऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. अनित्य जे आहे त्या अनित्याच्या मागे तो पळत राहतो आणि नित्य त्याचं जे स्वरूप आहे त्याला तो विसरतो. वास्तविक नित्य स्वरूपामध्ये सुखच सुख आहे, पण त्याची सुखाची व्याख्या बदलल्यामुळे त्याची सुखाची व्याख्या हीच आहे की दुसऱ्याचं काही हो, फक्त मलाच मिळालं पाहिजे. आय हॅव टू, आय हॅव टू, आय हॅव टू, पाहिजे 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 पाहिजे, या केवळ आणि केवळ आसक्तीमुळे तोही दुःख भोगतो आणि इतरांनाही दुःख देतो. तोही जन्माला येतो आणि इतरांनाही त्या कर्मामुळे जन्माला आणतो. अशा प्रकारे त्याचं हे जीवन खरोखर विस्मयकारी आहे, खरोखर अकल्याणकारी आहे. म्हणून कुठंतरी त्या ठिकाणी वेद उपनिषद पुराणं यांचा आदर्श घेऊन, संतांचा आदर्श घेऊन, त्या ठिकाणी जे जे काही संत महंत, सर्व धर्मातले सर्व पंथातले सर्व संत महंत यांच्यातलं सार गोष्टी घेऊन तो जर जीवन जगला, दुसऱ्याकडे स्वतःच्या त्या ठिकाणी दयेने, कृपेने, उदारतेने जर त्याने दुसऱ्याकडे पाहिलं तर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ह्या उक्तीप्रमाणे तो सर्वांना प्रेमाने ठेवेल आणि तोही प्रेमाने राहील, सर्वांना सुखी ठेवेल आणि तोही सुखी राहील. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी संत कृपाशीर्वादाने, गुरुकृपाशीर्वादाने व्यक्त करतो. आणि आजचं जे काही विचारपुष्प आहे ते भगवंत चरणी अर्पण करून माणसाला त्या ठिकाणी वित्त, बुद्धी, शक्ती भगवंत सर्व देतो, परंतु भगवंताचं तो ऐकत नाही, स्वतःचा त्या ठिकाणी अविवेक वापरून जीवन जगत असतो. त्या ठिकाणी त्याने विवेकाने जीवन जगावं, विवेकानंद घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि संपवतो. जय हरी.